नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजी 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर OMR आन्सरशीट, स्कोर कार्ड आणि रीनीट संदर्भात अनेक प्रकारच्या बातम्या, दावे आणि अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। आम्हालाही अनेक पालकांनी व्हॉट्सअपवरील फेक मेसेजेस आणि सोशल मीडियावरील फेक व्हिडिओ पाठवून नीट यूजी 2026 परीक्षेचा निकाल आता रद्द होणार आहे अशा प्रकारचे मेसेजेस व व्हिडिओ पाठवून अनेक प्रश्न विचारले। परंतु सध्याच्या एआयच्या जमान्यात गोष्टी कशा बदलता येतात व लोकांना कसे मूर्ख बनवता येते याचा प्रत्यय आम्हाला आला आहे। युट्यूबवरील प्रत्येक व्हिडिओ हा खरा नसतो। योग्य अचूक गोष्टीची माहिती योग्य वेळीच मिळणे तेवढेच आवश्यक असते, नाहीतर आपले खूप नुकसान होऊ शकते। नीट यूजी 2026 संदर्भात अशाच अचूक खात्रीशीर अपडेटसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आणि आपणास जर नीट काउन्सिलिंग प्रक्रियेची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या 93 25 26 15 65 या क्रमांकाला फ्री अपडेट असा मेसेज करा। जर आपणास आमची पेड काउन्सिलिंग सेवा हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या 93 25 26 15 62 या क्रमांकाला पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। आमची पूर्ण टीम आपणास मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे। फेक व्हिडिओ तसेच सोशल मीडियावर फिरणारे अनेक फेक मेसेजेस यामुळे पालकांची दिशाभूल झालेली आहे। बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांना नीट यूजी 2026 या परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार आहे असे वाटत आहे। या पार्श्वभूमीवर 20 जुलै 2026 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने 2 स्वतंत्र अधिकृत सूचना प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही सूचनांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करणार आहोत आणि शेवटी विद्यार्थी व पालकांनी पुढे काय करावे हेही समजून घेणार आहोत। सर्वप्रथम पाहूया NTA ची पहिली सूचना। पब्लिक नोटीस 20 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटीस मध्ये NTA ने अतिशय गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे। NTA म्हणण्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर काही उमेदवार किंवा त्यांच्या वतीने काही व्यक्तींनी AI च्या मदतीने तयार केलेले, डिजिटली एडिट केलेले किंवा बनावट OMR शीट आणि स्कोर कार्ड वापरून पुनर्मूल्यांकनाची मागणी केली आहे। यावर NTA ने स्पष्ट केले आहे की त्यांच्या अधिकृत सर्व्हरवर सुरक्षित असलेली ओरिजिनल OMR आन्सर शीट, बारकोड, QR कोड आणि इतर अधिकृत रेकॉर्ड हाच अंतिम आणि वैध पुरावा मानला जाईल। AI किंवा फोटो एडिटिंगद्वारे तयार केलेले कोणतेही दस्तऐवज ग्राह्य धरले जाणार नाही। या सूचनेमध्ये NTA ने कठोर इशारा देत म्हटले आहे की बनावट OMR किंवा स्कोर कार्ड तयार करणे, वापरणे किंवा प्रसारित करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे। अशा प्रकरणामध्ये पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024, भारतीय न्याय संहिता BNS आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते। आता पाहूया याची दुसरी सूचना। अधिकृत स्टेटमेंट याच दिवशी NTA ने OMR वादावर स्वतंत्र अधिकृत स्टेटमेंट देखील प्रसिद्ध केले आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही OMR आन्सर शीट व्हायरल करून विद्यार्थ्यांच्या निकालात चूक केल्याचा दावा केला जात आहे। या सर्व प्रकरणांची तपासणी केल्यानंतर NTA ने स्पष्ट केले आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची ओरिजिनल OMR त्यांच्या अधिकृत रेकॉर्डवर सुरक्षित आहे। त्यावर रोल नंबर, बारकोड, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा तसेच इन्व्हिजिलेटर यांच्या स्वाक्षऱ्या असतात। NTA म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतिम गुण ओरिजिनल OMR, फायनल आन्सर की आणि कॅल्क्युलेशन शीट यांच्या आधारेच निश्चित करण्यात आले आहेत आणि त्यांच्या तपासणीत कोणतेही इव्हॅल्युएशन एरर आढळलेले नाहीत। तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक OMR या डिजिटली एडिट केलेल्या किंवा फेरफार केलेल्या असल्याचा दावा NTA ने केला आहे। त्यामुळे अशा व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही शंका असल्यास अधिकृत प्रक्रियेद्वारेच तक्रार करावी असेही NTA ने स्पष्ट केले आहे। या दोन्ही सूचनांमधून काय निष्कर्ष निघतो? विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, 20 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या या दोन्ही अधिकृत सूचनांनंतर NTA ने नीट यूजी 2026 संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या पुन्हा नीट परीक्षा होणार, रीनीट जाहीर होणार, निकाल रद्द होणार अशा अफवांना सध्या कोणत्याही अधिकृत आधार उरलेला नाही। त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आता पुढील काउन्सिलिंग प्रोसेससाठी तयारी सुरू करणे अधिक महत्त्वाचे आहे। लवकरच MCC आणि महाराष्ट्र CET सेल कडून काउन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे।
प्रवेश प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंग, राऊंड स्ट्रॅटेजी, स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, आवश्यक कागदपत्रे, आरक्षणाचे नियम, कॉलेज निवड आणि कट ऑफचे विश्लेषण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. या प्रक्रियेची संपूर्ण माहिती बहुतेक विद्यार्थी आणि पालकांना नसते आणि याच टप्प्यावर अनेक महत्वाच्या चुका घडतात. म्हणूनच योग्य आणि अनुभवी काउन्सिलर कडून मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण MBBS, BDS, BAMS, BHMS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्यावसायिक काउन्सिलिंग घेऊ इच्छित असाल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई यांच्याशी संपर्क साधा. नीट UG 2026, MCC, NMC, महाराष्ट्र CET सेल संदर्भातील अचूक, विश्वासार्ह आणि सर्वात जलद अपडेटसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.